नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी घरातली सगळी कामं जवळपास माझी संपली होती. आता मला माझं आवरून आणि जेवण वगैरे करून ताईकडे जायचं होतं. ताईच्या मुलीचा बड्डे असल्यामुळे तर मग चला मग आवरते आणि बघा डायरेक्ट मी ताईकडे पोहोचले, कारण की बाकीचा व्हिडिओ घेणं काही झालंच नाही माझ्याकडनं. आणि ताईकडे पोहोचले तर बघा मुलांची बड्डेची तयारी सुरू होती आणि इकडे स्वयंपाकही सुरू होता. सायंकाळ झाली आम्हाला पोचायला. ताईची मुलगी बऱ्यापैकी मोठी आहे, म्हणजे 6वीला आहे. त्याच्यामुळे तिला बरीच मदत होते आणि ती बरंच काही आवरून घेते. पूजाही तिनेच केली होती म्हणते आणि बड्डेचं डेकोरेशन पण तिनेच केलं आणि इकडे स्वयंपाक पण सुरू होता. आता ही ताईची मोठी मुलगी आणि ही छोटी मुलगी. तर छोटीचा 5वा बड्डे होता. तर कसं मुली असल्यावर खरंच त्यांना सांगायचं काम नाही पडत. खूप समजदार होतात आणि ताईला खूप मदत होते तिची छोट्या-मोठ्या कामाची. आणि खरंच मुलगी असली ना तर घर भरून राहतं, हे खरं आहे बरं. त्यानंतर मी पण आवरलं, चेंज वगैरे केलं थोडंफार आणि मग व्हिडिओ घेत होते. इकडे केक कटिंगची वगैरे तयारी सुरू होती. अक्षवण केलं, केक कटिंग केलं, तिला केक वगैरे भरवला. आता चालू होतं, जर लवकर आवरलं तर लगेच निघून जायचं सायंकाळी जेवण वगैरे करून. बघूया आता कसं आहे, पाहुणे-रावणे असले की गप्पा गोष्टीमध्ये वेळ निघून जातं आणि जास्त लेट झालं की मग जायलाही बरं वाटत नाही. जास्त काही लांब नाही आहे, 10-15 किलोमीटरवर आहे. पण असं आहे, थंडी पण आहे आणि रात्रीचा प्रवास नकोच. लेट गेलं ते दुसऱ्या दिवशी गेलं ते परवडेल. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, जे आमच्याकडे बड्डे सेलिब्रेशन झाला माझ्या पुतणीचा. तर आमच्याकडे पाहुणे आले होते दिवाळीसाठी, यांच्या आत्या वगैरे. त्याच्यामुळे की नाही म्हणजे स्वयंपाक वगैरे करणं, हे करणं, त्याच्यामुळे काही व्हिडिओ घेणं शक्यच झालं नाही माझ्याकडनं. आणि मग जेवण वगैरे झाले आणि संध्याकाळी बघा आम्ही छानशी कुटी करून बसलो होतो. आमच्या खेड्यामध्ये की नाही या गोष्टीची खरंच खूप मजा येते. म्हणजे कसं गप्पा गोष्टी करणं जेवण झाल्यानंतर. आणि हा डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. आम्ही निघालो, पुन्हा लागलो प्रवासाला. म्हणजे आम्हाला जायचं होतं. यांच्या सुट्ट्या संपत आल्या होत्या, त्यामुळे यांना ड्युटीवर जायचं असल्यामुळे दुसऱ्या दिवशी लगेच निघालो. मग सकाळीच निघालो. त्याच्यामुळे काही बाकीचा व्हिडिओ घेणं शक्य झालं नाही, कारण की खूप धावपळ असते आणि पाहुणे-रावणे असले की ते होतच नाही, शक्य होतच नाही. आणि मग ह्या ट्रॅव्हल्समध्येच व्हिडिओ, आम्हाला काही ट्रेनची तिकीट मिळालीच नव्हती. चला मग आता भेटूया पोहोचल्यानंतर. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. बाय.